का इकडं वांगी तोडायची चालली ताईची, हिरवी आणि ही कसली आहेत, काळी आहेत ना, काळी अजून लावायची, ती हिरवी लावती आहे बघा. शेतकऱ्यांना काय काम नसतं का? शेतकऱ्यांना काम असतं होय आई? नसतं काम, असं कसं नसतं काम. आणि इकडं बघा ही चित्र दोन, एक लाव लागतं या, एक डोकं होतंय बारका बघतोय पाणी आणायचं जरा भैया जा पाणी घेऊन ये ना. आजीला ताण लागला. जाऊन आलोया मग सांगायचं नाही होय आई. वांगी कशी आहेत? कशी वांगी? 10ला पावशे 20 वांगी का हिरवी व्हायची लावल्यात, काळी जास्त. अगं कशी पावशर बाजारात 10ला पावशे 20 पोटापुरतं होतंय. त्याला बघा असं जास्त गावाकडच्या लोकांचे विचार कसे होते, त्याला मिठाला पोटापुरतं होतंय. होय आई. तिकडं काय भुईमुग काढून टाकलाय काय? हो, वांगी वाढाय हा भुईमुग काढला, याला सगळं भिजलं काय पावसाला. आता मग पाऊस तर पाहिजे की शेतकऱ्याचं. ऊन पडाना. बघा तुम्ही आभाळ कसं आले हो का, काय भोर आभाळ आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता. पाऊस पाहिजे, पाऊस आहे तर जीवन आहे, कारण पाणी मग. अगं हो, पण आमच्या शेंगा वाळू देत की बाया. वाळतील की शेंगा. आणि शिजवलेल्या शेंगा कुठे आहेत? मला देणार आहेस ना? नाही बाय. मग कुणाला देते? हायच आपलं खायचं आपण. अजून वांगी तोडायची, मग आईला सगळं उरकायचं, मग आई जाणार आहे ना. नाही आज आबाला पाठवायचं. आबा तू जाणार आहे का? जातो. कसे बोलणार? या वांगी 20ला पावशे 30 आला. अशी वांगी विकणार आहे फक्त 20ला पावशे म्हणायचं. मग ती 30 म्हणली तर 30 द्यायचं. उद्या काय आहे? उद्या वर्ष श्राद्ध आहे. कुणाचं? तुमच्या सासऱ्याचं. म्हणजे तुमच्या सासऱ्याचं, आजोबाचं, माझ्या पंजोबाचं. तू कशाला आलीस? मी माझ्या पंजोबाचं वर्ष श्राद्धालाच आले, मंत्र म्हणलं उद्या काय आहे सांग युट्यूब फॅमिलीला, असं म्हणते मी. युट्यूब आपली युट्यूब फॅमिली आहे. गेल्या वर्षी वारले. चांगले होते आमचे सासरे. वांगी हिरवीगार चांगले म्हणजे उद्या ठेवायचे असतील की आई भाजीला? उद्या ही बनवायचे आहेत ना भाजी जेवणाला. उद्या जेवणाला नाही. वांगी बटाट्याची भाजी आहे ना? नाही. मग काय बनवणार? शिरा भात आमटी नाही, कोण सांबर आहे ना? हो, शिरा भात. हे वांगी आहे ते, मग वांगी त्यांना काय होतंय सगळ्यांना भाजीला वगैरे. आचार्याला नाही म्हणलं का तुम्ही? हो. कसं वांग्या बटाट्याची भाजी केली की पुरी आली, खर्च वाढतोय. आपण घरी लोक कडुलिंबाचा पाला टाकलाय खाली. हो, मग वांगी होत्याल कडू. हिरवीगार नाही, वांगी कडू होत, हिरवीगार होय. वारं सुटले गाई. किती कशी अजून तोडायच्यात ना वांगी. का इकडं आई नीट करते, खिडकी वांगी साईडला टाकते या. आणि ऊन तोडाव येत या, तोंडावून यायला तर ऊनच नाही. ते उताना पडलंयस, तुला काम सांगितलेलं कराय नको. आई होय ग, माझं बालपण कसं गेलं ग? छान गेलं. आईला सांगायला बी टेन्शन येते म्हणून ती आहे छान गेलं. माझ्या पोरांसारखा हाल तर कोणी काढलं नाही. कळलं का? तुम्ही 3 जणी बहीण भावंड घरात झोपायचा. आमच्या एकटीच यायची भिजवायला. रात्रीचं मग मी भिजवायची. आई भिजवायची, ज्वारी ही असायची, मग पाणी पुरायचं नाही, मग ज्वारी काढाय. आणि आईनं एकटीनं शेती केली या, कारण एकटीला सगळं करायला लागायचं. ते दुसरे चुलते होते, ते बकऱ्याकडे होते, ते आता वडील नव्हते, ते काय काटा टोचलं नाही. वडील आमचे मी लहान असताना, म्हणजे मी 6 वर्षाची असताना एक्सपायर झाले. 5 वर्षाची. हां 6, मी पहिलेच गेलते ना नुकतीच. 5 वर्ष गेली बी नव्हती होय. नव्हती शाळेत घातली लगेच, मग मी बालवाडीत घातली तुला. हां बघा, मी लहान असताना मग माझ्या पाठोपाठ एक बहीण, आणि मग आमचा निलेश म्हणजे माझा भाऊ, तो तर लय लहान होता. किती वर्षाचा होता काय? तो 1.5 वर्षाचा होता. 1.5 वर्षाचा, असं 6 वर्ष 1.5 वर्षाचा होता. तेव्हा माझे वडील मला सोडून गेले, एक्सपायर झाले. तिथून पुढं सगळं आईनंच केलं. मग काय करायचं आता?
काय नाही, आता आता झालं, आता सगळं जिथल्या तिथं तिनं करून दिलं. पण त्या वेळेचे दिवस वाईट होते रे. काय आता कशाला रडते? आता आईनं कसं तरी तुम्हाला केलं ना मोठं. नाही रडायचंय काय आता, तर झालं की चांगलंच झालंय. आणि ही दोन तर तुम्हाला माहिती आहे चित्र कशी हसते, त्यांना हसा येते. त्यांना म्हणजे कसे कुठलं हे कमी नाही. बिल्लावाडा करणार आहे आम्ही, मांजर इकाय आमच्याकडे. आम्हाला सांगा. तर असे वाईट दिवस, अशी परिस्थिती सगळ्यातनं काढलं का काय? लय आमच्या इतर अशा पाट्याची पाट्या तोडून द्यायची आमच्या चुलतीला. जे तुम्हाला वेळेला खायला भेटत होतं का त्यावेळेस? गेले ते दिवस, राहिले ते आठवण. पण दिवस गेले ते राहत नसतात, पण जाताना बरंच काय म्हणजे शिकून जातात असे. खायला माग म्हणजे आईच्या हातात काहीच नव्हतं, फक्त आईच्या हातात कष्ट होतं. वडील नव्हते त्यामुळं आज सगळं. गोड काहीतरी खायला भेटणार, दोघं एक शब्द बोलायला एका संगती. पण प्रिय लावके पाणी बाळा जाणार आहे आजीला आपल्या पाणी घेऊन या. आई मला नाही देत वांगी लावायला. सांग की मम्मी. हो बाटली आण भरून बाळा. मोठी का? हो आहे ते आणखी. हो का वांगी मला तर लावताच येत नाही ते. ती कशाला घेतलीस का? नाही घ्यायचं का? नाही चांगलं होतं मला वाटलं. जर बघा म्हणजे मला येत नाही काय म्हणायचं आहे का नाही. असं सगळं त्यामुळं आता अशी कुठंतरी थोडंसं भाव कामाला लागल्यापासून सगळं सुरळीत का काय. त्याला पण शिक्षणाला एवढा त्रास झाला. आता मग शिक्षण म्हणजे त्याला इंजिनियर करायचं म्हणल्यावर पैसे हे ते सगळं ॲडजस्ट करायचं. असं आहे ना, शून्यात उभं राहायचं म्हणल्यावर. आई हे घेऊ का ग वांग? औषध मारायचं आता काढणार आहे मी वांगी. का ग आई? अगं थोडं काढायला आलंय का? आता ह्यात काय करणार आहे? सोयाबीन करणार. सोयाबीन. आणि वरच्या रानात गवारी वांगी माळवत करायचंय. माळवत. कारण काय होतंय खर्चायला पैशाचं म्हणजे कसं बरं पडतं असल्यावर. कारण खुरपणी शेती म्हणल्यानंतर सगळंच असतंय. तुझी पोरं ठेवते का शेती कर? नको ग बाया, रोज तुझ्या शेतीचं काही ना काहीतरी कुठं करते. शेतीचं करतात का माझ्या मागं काय कुठाना लावतात? रोज भांडणं आणते. इथं झोपू नको, उठ. हे काय म्हणून तर म्हटलं उठ आहे बाळा, इथं झोपू नको. इथं झोपाय काय झालं, जा घरी जाऊन झोप पळ. आई तुझं शेंगा झाडलेच मोठं झाले. शेंगा शेंगा आत्ता नसतात, अं. दिवाळीत असतात. काय म्हणली मम्मी आता? झालं की पोरग चांगलं. घरी जाऊन झोपू. घरी जाऊन नाही नको घरी. शेवगा लय चवीला आहे. आहे ना शेवगे खाल्ला शेंगा. नाहीस का? हा ना मग म्हणते की आहे ना. तर चला आता तोडून देते वांगी पटपट. परत पाऊस म्हणजे आईच तोडते, आई सगळं करते. मी आपला फक्त व्हिडिओ काढते आहे का नाही गाय. लागते की तू पण मला नाही येत बाया तोडाय वांगी. येते काय हे हातावर येईल वांग. आता मग करते. लहानपणी नव्हतं काम दुसरं लय. आता म्हणजे आता सासर गेल्यावर करायला लागतं बाया. शेती लहानपणी पण कसं बाकीची कामं करायचा ना तुम्ही बहिणी बहिणी. काय आम्हाला बाकीची कामं असायचे. धुवायची, हा. भांडी घासायची. हा. अजून तुम्ही इथे वांग तिकडं टाकलं बघ ते बघ वरचं किडकं कसलं हे 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 तिथलं ते मोठं वांग पलीकडं पाठीमाग काळ वांग. हां किडकं आहे का? आणि मी ते तिकडंच टाकून दिलं. भरपूर काम करायचं. शाळेतनं आलं की पुन्हा घरातलं अभ्यास तुम्हाला काम लय होतं त्यावेळेस. आपल्याकडं काय होती ग? बैल होती. बैलांना पाणी बेलर भरायला लागायचं तुम्हाला. कारण पाणीच नसायचं. पाण्याचा कधी कधी प्रॉब्लेम कधी कधी. आई ही वांग किडकं आहे का ग? नाही हक ना पाय ना इथं बघ राबू. जे असं वरती वाटतंय किडकं आहे म्हणून. किती गाय वांगी किडकीच बघा किती निघली. असं असतं शेतकऱ्याचं. आणि आता तर कसं आहे तो इथं नसतो. निलेश आमचा मुंबईला असतो, तो इंजिनियर आहे. आणि आई एकटीच असते. मग आई एकटीच सगळी शेती हँडल करते.
आई छोटं किती चिंगळं वांग तोडले ग पोरांनी. जातो उलट. उलट कसं जाईल, सरळ जातील ना वांगी. तर बाय सगळ्यांना, व्हिडिओ मोठा होत चाललाय. बाय बाय. बघू बाकीची तुम्हाला माझी स्टोरी मी सांगेल नंतर ना. सांगायची आपल्या यूट्यूब फॅमिलीने. तर कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली माझी आई. आणि मी आता माहेरात असल्यामुळं टाकला व्हिडिओ. आता मुलांच्या शाळा चालू झाल्या की आता त्यांना बी घेऊन जायचं. तर बाय सगळ्यांना. आई हो का हे वांगत. चला बाय बाय. आई आपल्या यूट्यूब फॅमिलीला बाय कर. बाय. बाय. तर बाय सगळ्या.